आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आहेत। आपण पश्चिम बंगालमध्ये सद्यस्थिती काय आहे ती त्यांच्याकडून जाणून घेऊया। भरत, काय सद्यस्थिती आहे? भाजप सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झालंय। नक्कीच गिरीश, आपण जर पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये भाजपने जे हिंदुत्वाचं कार्ड खेळलं होतं हे कार्ड अत्यंत महत्त्वाचं ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपने राजवंशी समुदाय असेल, त्यानंतर कुर्मी समुदाय असेल, दार्जिलिंगमधील इतर आदिवासी समुदाय असतील, त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर झालग्राम हा ज्या भागामध्ये नरेंद्र मोदींनी झालमुडी खाल्ली होती तो भाग असेल, त्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भाजपला आघाडी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। आणि आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की जो मुस्लिम बहुल भाग आहे ज्यामध्ये असं म्हटलं जायचं की तृणमूल काँग्रेसची जी आघाडी आहे ही 89 जागांच्या पुढे मोजायला पाहिजे, कारण की मुस्लिम बहुल भाग हा 30% आहे आणि या 30%मध्ये तृणमूल आघाडी गेला असं म्हटलं जात होतं। मात्र यामध्ये काही जागांवर आश्चर्यकारकरित्या भाजप आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर राजवंशी समुदायाचं एसटी मधील आरक्षणाचा मुद्दा असेल, त्यानंतर माहिष्य समाज असेल, तेली समाज असेल, यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यावरती भाजपने एक हिंदू वोट बँक तगड्या पद्धतीने मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता। भरत, तुम्ही पश्चिम बंगालमध्ये तुम्ही फील्डवर होता, तुम्ही सामान्य लोकांशी संवाद साधला होता या निवडणुकीमध्ये। तुम्हाला असं जाणवलं होतं की ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सुप्त असा राग आहे जो प्रस्थापितांविरोधात असतो? नक्कीच, आपण ज्या वेळेस पश्चिम बंगालमधील कलकत्ता असेल आणि इतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या वेळेस मी फिरत होतो त्यावेळेस लोकांमध्ये एक अंडर करंट होता। काही खूप सायलेंट वोटर हा फॅक्टर सुद्धा महत्त्वाचा ठरला। मात्र तरुणांमध्ये जे पदवीधर आहेत त्यांच्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविषयी प्रचंड मोठा राग होता। जे सरकारी नोकरदार होते त्यांच्यामध्ये सुद्धा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारविषयी राग होता। त्याचं कारण होतं की 7वा वेतन आयोग जे आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये अजूनही लागू करण्यात आलेला नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पश्चिम बंगालमधील जे कर्मचारी आहेत त्यांचा डीए सुद्धा गेल्या 1 वर्षापासून त्यांना मिळालेला नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं।